राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. डिपेक्स प्रदर्शन हे 5 ते 8 मार्च दरम्यान MIT कॉलेज येथे भरवण्यात आले. त्याचा समारोप करण्यात आला. Second prize, civil infrastructure again. Second prize also goes to Thakur College of Engineering and Technology, Mumbai, for smart. नमस्कार, माझं नाव उमेश काकडे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी यांच्या इन्क्युबेशन सेंटर येथे आज मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बघतो. तर डिपेक्स 2026 यामध्ये जवळपास वेगवेगळ्या कॉलेजेसमधून महाराष्ट्र आणि गोवा या राज्यामधून 400 प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांचे इथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेले होते. त्यांना भविष्यामध्ये एक ते प्रोजेक्ट स्टार्टअपमध्ये कशाप्रकारे आपण कन्वर्ट करू शकतो, त्यांना सपोर्ट सिस्टीम म्हणून आम्ही इथे आमच्या डिपार्टूतर्फे स्टॉल लावलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये आम्ही जनजागृती करत आहोत की त्यांना जो काही IP रिलेटेड असेल किंवा स्टार्टअप रिलेटेड जो काही हँड होल्डिंग सपोर्ट त्यांना लागतो, मेंटॉरिंग गायडन्स, तर त्याबद्दल आम्ही विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केलेली आहे या स्टॉलमार्फत. आणि थँक्स टू डिपेक्स अँड ABUT टू गिव्ह अस ऑपॉर्च्युनिटी. आणि डिपार्टू या डिपेक्ससाठी टेक्नॉलॉजी पार्टनर म्हणून सुद्धा खूप छान प्रोजेक्ट होते. AI, हेल्थकेअर, ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी आणि IoT अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, फोकस सेक्टरमध्ये नाविन्यपूर्ण असे प्रोजेक्ट इथे 400 प्रोजेक्ट्स वेगवेगळ्या विद्यापीठामार्फत आणि इन्स्टिट्यूटमार्फत राबवतात. सर, डिपेक्सला किती लोक आले असतील अपेक्षित 4-5 दिवसात? एक्झॅक्ट आकडा सांगता येईल अंदाजित, कारण डोम 1, डोम 2 असं आहे. मोर दॅन 6-7,000 फुटफॉल. कुठून आले असेल त्या सांगता येईल? ओव्हरऑल महाराष्ट्र आणि गोवामधून आपल्याकडे इथे आहे प्रोजेक्ट आणि वेगवेगळ्या सिटीमधून व्हिजिटर्स आहेत. तुमच्या डिपेक्सला कसा प्रतिसाद मिळाला? खूप छान प्रतिसाद होता. आणि हे ही जी व्यवस्था आहे डिपेक्सची, विद्यार्थ्यांसाठी केलेला हा उपक्रम आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून हा सृजन आणि ABUT यांच्यामार्फत हा उपक्रम वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजला, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला राबवण्यात येतो. नवीन विद्यार्थ्यांसाठी काय आव्हान करताल तुम्ही? शाळेतील विद्यार्थी असेल किंवा नवीन कॉलेज असतील, ग्रॅज्युएट असतील, पोस्ट ग्रॅज्युएट PGचे स्टुडंट असतील, त्यांनी यावं आणि विद्यार्थ्यांची एक सुरुवात जी आहे, त्यांचं क्रिएटिव्ह माइंड असेल व त्यांच्यामध्ये जे काही ते कॉलेजमध्ये त्यांनी आत्मसात केलं आहे किंवा आजूबाजूचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आयडेंटिफाय करून त्याच्यावरती ते शिकलेलं आहे, त्यांना असलेली स्किल्स वापरून जे काही त्यांनी ते सोल्युशन तयार केलं ते बघण्यासारखं होतं. आणि सगळ्यांना मी आवाहन करेल की नक्कीच तुम्ही नेक्स्ट डिपेक्सला देखील व्हिजिट द्यावी, जेणेकरून तुम्हाला नवीन सोल्युशन्स जे आहेत, मार्केटमधले प्रॉब्लेम्स आहे, कम्युनिटीचे असतील, सोसायटीचे असतील, जे काही प्रॉब्लेम्स आहे हेल्थकेअरमध्ये सध्या असले, त्यावरती सोल्युशन देण्याचं काम हे आपले युवा कशा पद्धतीने करतात त्याचा तुम्हाला नक्कीच इथे अनुभव आहे. नमस्ते, मैं रिया नीलेश हिंडोचा, मूल अमरावती से हूँ. डिपेक्स 2026 में इंक्यूबेशन इंचार्ज लीड कर रही थी मैं. हमने एक इंक्यूबेशन में 2 दिन का सिंपोजियम प्लान किया था, इन विच वी हैव कॉल्ड द इंक्यूबेटर्स अक्रॉस महाराष्ट्र, गोवा एंड गुजरात.
And about DIPEX 2026, basically this is a project cum exhibition for diploma, degree and post-graduate students. It started on 5th of March and ending in the evening. We are seeing the valedictorization at present, and at present we in this particular event 350 plus projects were exhibited and these projects were selected from the 4,000 to 5,000 plus entries all over Maharashtra and Goa. Prior this DIPEX in Sambhajinagar, the first regional round of 11 regions were taken place across the 11 regions. ये उद्देश्य से कि हर एक बच्चे को एक मंच मिले अपना आइडिया पिच करने का, इस उद्देश्य से आइडिया प्रेजेंटेशन राउंड शुरू हुआ लास्ट ईयर से. एंड ये हम दिस इज द सेकेंड राउंड ऑफ DIPEX 2026 विच इज़ हैपनिंग इन MIT संभाजीनगर. कितने प्रोजेक्ट इसमें शामिल थे सब मिलकर? यहाँ पे एग्जिबिट हुए थे 353 प्रोजेक्ट्स. कहाँ से स्टूडेंट? एंड द स्टूडेंट्स आर अक्रॉस महाराष्ट्र एंड गोवा ओनली. या अभी कितने दिन का ये DIPEX का चालू था? ये 4 दिन का था, 5 से शुरू हुआ, आज समापन हो रहा है 8 तारीख. कुछ प्रोजेक्ट के नाम बता सकते हैं आप? कौन सा प्रदर्शन? There were 11 themes including ITI, innovation, agriculture. There were 11 themes.